आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। शिवसेना ही शिंदे साहेबांची सेना आहे आणि फार मोठा जल्लोष झालेला आहे। शिंदे गटाचा फार मोठा विजय झालेला आहे। आज आपणही जल्लोष साजरा केला, काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम सर्व महाराष्ट्रातील शिवसैनिकांना जय शिवराय, जय महाराष्ट्र। आणि आजच्या दिवशी जो निकाल आपल्या पक्षाच्या वतीने शिंदे साहेबांच्या वतीने आज जो निकाल लागलेला आहे त्याबद्दल सर्व महाराष्ट्रातील शिवसैनिकांना खूप खूप अभिनंदन। आणि आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे जे प्रबळ शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकांसाठी आजचा हा दिवस दिवाळीच्या सणापेक्षा कमी नाही, कारण आज खऱ्याने सत्याचा विजय झाला आहे। आणि जे लोक एवढे दिवस बोलत होते की आमचे आमदार अपात्र होतील, काय होतील, परंतु मला आता त्याच लोकांना सांगायचं आहे, त्यांना जर थोडीशी जर लाजशरम काय असेल तर त्यांनी आता आपले राजीनामे द्यावेत किंवा शिंदे साहेबांच्या सोबत यावं, कारण आता ते कुठेच उभे टाकण्याच्या आणि निवडणूक लढवण्याच्या लायकीचे राहिले नाहीत। कारण शिवसेना पक्ष हा बाळासाहेबांनी उभा केला आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते विचार सोबत घेऊन चालणारे आमचे महाराष्ट्र राज्याचे माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब यांनी बाळासाहेबांचा तो वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम केलं आहे। आणि आज खऱ्या अर्थाने आमच्या शिवसेना पक्षाचा विजय झाला आहे। खूप दिवसापासून आपण टीव्हीवर चर्चा ऐकत असाल की असं झालं तसं झालं, परंतु जो शिवसेना प्रमुखांचा जो निर्णय होता आणि जो शिवसेनेसाठी त्यांचे जे विचार होते ते विचार आज खऱ्या अर्थाने साक्षात उतरलेत आणि आज सत्याचा विजय झाला। पक्षप्रमुख त्यांचा मुलगा, दुसरा पक्षप्रमुख डॉक्टर त्याचा मुलगा डॉक्टर, अशी ही प्रथा किती दिवस चालणार आहे? कारण सामान्यातले जे सामान्य वर्गातील जे शेतकरी आहेत, जे सामान्य लोक आहेत, जे सामान्य शिवसैनिक आहेत, त्यांना जर न्याय मिळायचा असेल तर खऱ्या अर्थाने आज त्यांना एक आशेची किरण आज मला वाटतं की या निर्णयाच्या माध्यमातून नार्वेकर साहेबांनी आम्हाला सर्व शिवसैनिकांना दिलेली आहे। आणि खरंच अगदी मनापासून त्यांचे साहेबांचे पण धन्यवाद आणि एकनाथभाई शिंदे साहेबांचे पुन्हा एकदा आणखी धन्यवाद, कारण त्यांनी हा जो महत्त्वाचा निर्णय घेतला, या निर्णयामुळे छत्रपती शिवरायांच्या विचारांनी त्यांनी जे स्वराज्य स्थापन केलं होतं त्यांचे विचार डोक्यात घेऊन बाळासाहेबांनी ही शिवसेना उभी केली आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याप्रमाणे त्यांनी शिवसेनेतील शिवसैनिकांना वागायला बोलायला शिकवलं, लोकांची सेवा करायला समाजकारण करायला शिकवलं आणि खऱ्या अर्थाने आज ते साक्षात उतरलं। आणि मी या सर्व परभणीकरांच्या वतीने सर्व शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो। जय महाराष्ट्र, जय शिवराय साहेब। शिवसैनिक असल्यामुळे बाळासाहेबांचा आशीर्वाद त्यांच्या मागं होतं। बाळासाहेबांच्या आशीर्वादानं सगळं जग जिंकल्यासारखं सगळ्या शिवसैनिकांना जग जिंकलं। आज अभिनंदन करतो सगळ्या शिवसैनिकांचं। सर्वांना जय महाराष्ट्र, पूर्ण महाराष्ट्राला जय महाराष्ट्र। कारण आपण खूप आज खुशीमध्ये येतो। निर्णय कसा दिलेला आहे 2099ला जे कोर्टामध्ये निर्णय झालेला होता, त्यांनी कोणती घटनेची हेच घेतली नाही, दखलच घेतली नाही उद्धव साहेबांनी। म्हणजे घटनेमध्ये काय असते की सर्वांचं मतदान होतं, सर्व घटनेला हे करून म्हणजे सहमतीनं काय शिवसेनेचं हे असते ते त्यांनी काहीच केलं नाही। सगळे शिंदेसाहेब जसे वागले, शिंदेसाहेबांनी जशी घटनेची पूर्ण चौकटीत घटनेच्या राहूनसनी जे त्यांनी निर्णय घेतले आणि जे कोर्टामध्ये जे दाखल केलं ते घटनेच्या अनुसारच दाखल केलेले आहे साहेबांनी निर्णयाचे पक्की घेतलेली होती। ते सर्व आज आपल्या सगळ्यांसाठी चांगले भेटले आणि शिवसेनेचा विजय झाला। जय महाराष्ट्र। निकाल आलेला आहे तो निकाल आम्हाला अपेक्षितच होता, कारण शेवटी कसं असतं, किती जरी म्हणलं तरी सत्याचा विजय हा कधी पण होणारच असतो। हे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब होणार आहे। फक्त विजयाचं कसं अपेक्षित विजय थोडासा उशिरा लागला, पण आमच्याच पद्धतीनं लागलेला आहे। त्यामुळे एकनाथराव शिंदे साहेबांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो। आणि आम्ही सर्वांनी इथं जे बाळासाहेबांनी आम्हाला धडा घालून दिलेला आहे ते 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे लोक सगळेजण करत आहेत, म्हणूनच आज आमचा अपेक्षित असा विजय झालेला आहे आणि आम्हाला यश मिळालेलं आहे। एवढे बोलून मी माझी सर्वांना माझं जय महाराष्ट्र, जय शिवराय। आजचा दिवस खरं तर खूप महत्त्वाचा आहे। आज जो ऐतिहासिक निर्णय नार्वेकर साहेबांनी दिलेला आहे, खरं तर आम्ही आज सगळे बोलून त्या निर्णयाचं स्वागत करतो। आजचा विजय सर्वसामान्य लोकांचा व सर्वसामान्य जे म्हणतात ना की झेंडे घेऊन उचलून फिरणारे जे शिवसैनिक असतात त्यांना कधीही पुढे
छान नाही आहे. आज ते शिंदे साहेबांनी ते करून दाखवलेलं आहे. 1.5 वर्षाखाली जे शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला होता व उद्धव ठाकरेंनी जी आपली शिवसेना दुसऱ्याच्या दावणीला जी बांधली होती ती त्यांनी सोडवण्याचा जो सर्वात मोठा उठाव घेतला होता, आज त्या उठावाचा खूप मोठा ऐतिहासिक निर्णय आलेला आहे आणि हा सर्वसामान्याचा विजय आहे. एवढं बोलून सर्वप्रथम सर्व शिवसैनिकांना सर्व सैनिकांना महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना माझ्या आजच्या या निकालाबद्दल खूप शुभेच्छा की आजचा जो निकाल आलेला आहे खरंच तो अपेक्षित असलेला हे जे सरकार आहे जनसामान्याचं सर्वसामान्य सरकार आहे दराडीचा निर्णय घेणारे सरकार आहे आणि कुठेतरी आज असं वाटतंय की आजचा जो निकाल आलेला आहे सर्व शिवसैनिकांमध्ये आणि भीमसैनिकांमध्ये ऊर्जा निर्माण करणारा असा हा निकाल आहे आणि येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये ही ऊर्जा नक्कीच परावर्तित होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आजचा जसा निकाल आला आहे तसाच निकाल पुढच्या काळामध्ये शिंदे सरकार नक्की शिवसेनेला भेटेल अशी अपेक्षा करतो आणि या सर्व शिवसैनिक आणि भीमसैनिकांनी पुढच्या या येणाऱ्या आगामी काळामध्ये एकत्र राहून जितकं जसा आपल्याला आजचा निकाल लागला तसा विजयी पताका आपल्याला भविष्यामध्ये कशी फडकवता येईल त्याच्यासाठी सगळ्यांनी सज्ज राहावं असं दोन शब्द बोलतो आज खऱ्या अर्थानं विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला तो महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिकांसाठी अतिशय आनंदाचा आणि उत्साह वाढवणारा निर्णय आहे. खऱ्या अर्थाने विचारांचे वारसदार जर कोणी असतील तर ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब. वारसा हा विचारांचा असतो. वारसा हा विचार सोडून जर जातील तर त्यांचं काय होईल आजच्या निर्णयानं कळून चुकलेलं आहे. आदरणीय शिंदे साहेबांनी जी घेतलेली भूमिका 1.5 वर्षापूर्वी जी भूमिका घेतली होती ती सर्वसामान्य शिवसैनिकांच्या हिताची होती. सर्वसामान्य शिवसैनिकांना व्यासपीठ मिळवून देणारं भूमिका जी होती ती आदरणीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी घेतली होती. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांचे वारसदार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि इथून पुढे या महाराष्ट्रामध्ये शिवसेना अतिशय जोमाने त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वाटचाल करणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो.